नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी विशेष संकेत घेऊन आलेला मानला जातो. शनिवार हा शनीच्या प्रभावाशी जोडला जाणारा दिवस असल्यामुळे आज स्वतःच्या निर्णयांकडे, बोलण्याकडे आणि कृतीकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं ठरू शकतं. आज कोणतीही गोष्ट घाईघाईत न करता शांतपणे विचार करून पुढे जाण्याचा संदेश या दिवसातून मिळू शकतो. काही लोकांना अचानक जुन्या गोष्टींची आठवण येऊ शकते, तर काहींना पुढच्या टप्प्याची तयारी करण्याची वेळ आल्यासारखे वाटू शकते. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवतो, तो म्हणजे प्रत्येक चमकणारी संधी योग्यच असेल असं नाही आणि प्रत्येक अडचण वाईटच असेल असंही नाही. काही वेळा थांबून विचार करणं हेच मोठं यश ठरतं. सिंह राशीच्या व्यक्ती सहसा आत्मविश्वासाने काम करतात, पण आजचा संकेत असा आहे की आत्मविश्वासासोबत संयम ठेवणंही महत्त्वाचं ठरू शकतं. कोणत्याही चर्चेत अनावश्यक वाद टाळायचे आहेत. शब्दांचा वापर विचारपूर्वक करायचा आहे. घरातील मोठ्यांचा सल्ला ऐकायचा आहे. एखाद्या जुन्या व्यक्तीकडून आलेला संदेश किंवा संपर्क तुमच्यासाठी नवीन विचार घेऊन येऊ शकतो. आज काही लोकांना कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्यासारखं वाटू शकतं. सुरुवातीला ताण जाणवेल, पण त्यातूनच नवीन दिशा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आर्थिक निर्णय घेताना संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. खर्च आणि गरज यामध्ये फरक ओळखायला शिकायचा. अचानक मिळणाऱ्या सल्ल्यावर लगेच विश्वास ठेवायचा नाही. स्वतःचा विचार करा. आज कोणालाही दुखावणारे बोलणे टाळायचे आहे, कारण छोट्या शब्दांमुळे मोठं गैरसमज निर्माण होऊ शकतात. मनामध्ये अनेक योजना असतील, पण सर्व गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करू नका. प्राधान्यक्रम ठरवा. दिवसाची सुरुवात शांतपणे करा. स्वतःला थोडासा वेळ द्या. घरात सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करा. काही अपूर्ण कामे पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे परिणाम लगेच दिसणार नाहीत, पण सातत्य तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आजचा दिवस तुमच्या सहनशक्तीचा आणि निर्णय क्षमतेचा परीक्षा घेणारा असू शकतो. मित्रांनो, आजचा मुख्य संदेश असा आहे की कोणत्याही अफवा, भीती किंवा अति अपेक्षांमध्ये अडकू नका. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असतात, पण प्रत्येक वेळी पुढे धावणं आवश्यक नसतं. काही वेळा निरीक्षण करणं जास्त फायदेशीर ठरतं. आज आपल्या आसपास कोणत्या गोष्टी घडत आहेत हे शांतपणे पहा. तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर करा. घरातील वातावरणात काही लहान बदल दिसू शकतात. एखादी चर्चा महत्त्वाची ठरू शकते. स्वतःचे मत मांडताना दुसऱ्यांचेही मत ऐका. आज तुमच्या देहाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळू शकते. काही लोक नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करतील. काही जुनी चूक सुधारण्याचा प्रयत्न करतील. स्वतःवर विश्वास ठेवा, पण अहंकार टाळा. आजचा दिवस तुम्हाला सांगतो की प्रत्येक यशासाठी सातत्य, संयम आणि योग्य वेळ महत्त्वाची असते. तुमच्या क्षमतेवर काम करा. इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. स्वतःची प्रगती ओळखा. मन शांत ठेवण्यासाठी काही वेळेस स्वतःसोबत घालवा. आज या काही गोष्टी करण्याचा विचार करा. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. घरातील मोठ्यांचा आदर करा. पैशांचे योग्य नियोजन करा. अपूर्ण काम पूर्ण करा. रागावर नियंत्रण ठेवा. नवीन निर्णय घेण्याआधी विचार करा. स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. आजचा शनिवार तुमच्यासाठी विचार, संयम आणि स्वतःकडे पाहण्याचा दिवस असू शकतो. मोठे बदल नेहमी अचानक दिसत नाहीत.
ते छोट्या सवयींमधून तयार होतात. म्हणून आज स्वतःच्या कृतींवर लक्ष ठेवा, सकारात्मक राहा आणि कोणतीही गोष्ट अति जास्त मनावर घेऊ नका. सिंह राशीच्या व्यक्तींनी आज शनिवारचं स्वतःच्या ताकदीची आठवण ठेवावी, धैर्य ठेवावे आणि सातत्य ठेवा. निर्णय घेताना शांत विचारपूर्वक घ्या. कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता पुढे जात राहा. तुमची मेहनत, तुमचा दृष्टिकोन आणि तुमचे वर्तनच तुम्हाला पुढे नेईल. प्रत्येक अनुभवातून शिकत चला आणि सकारात्मक विचार करत राहा. सकारात्मक विचार कायम ठेवायचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या स्वामी गुरुकृपा या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन बटन दाबा, प्रेस करा, जेणेकरून असाच राशी भविष्य सांगणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.